हाय हॅलो मंडळी. तर आज आपण लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ डोनट बघणार आहोत. तरी मी ते 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर हे डोनट खूप मस्त लागतात. तर इथे हा जो मैदा आहे मी तो चाळून घेतलेला आहे आणि तो आता आपण सर्वप्रथम घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर ॲड करणार आहोत. अगदी सोपी प्रोसेस आहे आणि घरातले साहित्यच आहे. फक्त इथे बेकिंग पावडरच आणावं लागेल तुम्हाला, जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर इथे बेकिंग पावडर आणि सोडा मी घातलेला आहे. थोडंसं चिमूटभर मीठ देखील मी ह्याच्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून चव छान लागेल डोनटची. तर बाहेरचं बेकरी प्रोडक्ट खाताना काहीतरी भेसळ आहे असं वाटतं आपल्याला, तर त्यासाठी आपण हे घरगुती करून देऊ शकतो. अगदी तीच चव आपल्याला लागते. तर आता आपण जसं लागेल तसं दह्याचा वापर करून याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता असा घट्ट असा गोळा रेडी झालेला आहे आणि 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर बघू शकता तुम्ही मस्त असं हे फुगलेलं आहे. तर आता आपण छोटा गोळा करून हा लाटून घेणार आहोत. तर आपल्याला मीडियम साईजची पोळी लाटायची आहे, थोडीशी जाडसर, ज्या प्रकारे आपण पुरीसाठी लाटतो तशी. तर लाटून झाल्यानंतर आपण एखाद्या तुमच्याकडे असं जर टोपण असेल तर त्या टोपणाच्या आकाराने तुम्ही असं साईज करू शकता. ही एक तुम्हाला दाखवली आहे, हा मोठा साईज झाला, पण ह्याच्यापेक्षा छोट्या साईजची मी करून घेणार आहे. आणि असं छोटंसं टोपण असेल तर असा मधला भाग तुम्ही काढून घेऊ शकता. तर आपलं डोनट रेडी झालेलं आहे. अशा प्रकारेच मी तर छोटे डोनट तयार करून घेणार आहे. तर इथे मी आणखी काही पोळी लाटून डोनट तयार करते आहे. तर साईज ही तुमची सेमच पाहिजे. तर मी ते वाटीचा वापर करणार आहे, तर ज्याने थोडंसं छोटं साईज होईल. तर अशा प्रकारे मी हे डोनट तयार करून घेणार आहे आणि ह्याच्यामधलं देखील कट करणार आहे. टोपण तुमच्याकडे असेल असं बाटलीचं वगैरे तर त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता. तर बघू शकता तुम्ही मधून छान असं हे कट झालेलं आहे. तर इथे मी तर तेल तापत ठेवलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत. तर हे तळल्यानंतर हे दुपटीच्या वेगाने फुलतात छान असे आणि जी साईज मोठी होते. तर आपण सर्व डोनट हे छान लालसर कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथे ह्याचं साईज कसं वाढलेलं आहे. तर अशा प्रकारेच आपण तळून घेणार आहोत डोनट. तुमच्याकडे जर घरात वेगवेगळे क्रश अवेलेबल असतील, स्ट्रॉबेरी, पायनॅपल किंवा इतर कुठले क्रश असतील तर त्यानुसार तुम्ही त्याचा फ्लेवर देखील ह्याला देऊ शकता. तर बघू शकता किती सुंदर असे तळून घेतलेले आहेत. तसेच काही आणखी देखील मी तळून घेत आहे आणि बघू शकता याची साईज देखील किती सुंदर वाढत आहे. तर बघा इथे कसे झालेत आणि याचा आवाज देखील किती सुंदर कडक अगदी छान येतो आणि साईज देखील वाढलेला आहे. तर आता आपण हे सर्व डोनट मी ते हे चॉकलेट हे मेल्ट करून घेतलेलं आहे. तर ह्या चॉकलेटमध्ये मी हे डीप करणार आहे. हे अशा प्रकारे डीप करायचं आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला. तर खूप सुंदर लागते, लहान मुलांना खूप आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. तर दोन्ही बाजूंनी आपण हे डीप करून घेणार आहोत चॉकलेटमध्ये. तुमच्याकडे जर वेगवेगळे क्रश असतील स्ट्रॉबेरी वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये ह्याला डीप करून मुलांना खायला देऊ शकता. तर छान असे हे चॉकलेटचे सर्व मी छान असे यामध्ये डीप करून घेत आहे. चॉकलेट म्हटल्यावर मुलं आवडीने खातात आणि डोनट तर काही विचारूच नका तुम्ही, खूप सुंदर लागतात.
तर हे चॉकलेटचे आपले तयार आहेत. आता ह्याच्यावर मी गार्निश करणार आहे थोडंसं. तुमच्याकडे रंगबिरंगी बॉल्स असतील, केक डेकोरेशन करण्यासाठी आणलेले असतील किंवा इतर काही असेल, त्यामध्ये जे वापरले जातात तेच मी ते वापरले आहे. आणि थोडीशी साखर स्प्रेड केलेली आहे याच्यावर. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत डोनट. तर अशा प्रकारे आपण चॉकलेट डोनट बघितले. आता आपण साखरेचे डोनट बघणार आहोत. तर मी ते साखर घेतलेली आहे आणि हे डोनट फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे ह्याला साखर लागते. आणि तुम्हाला मुलांना कॅडबरी द्यायचं नसेल तर अशा प्रकारे साखरमध्ये तुम्ही हे डोनट डीप करून देऊ शकता. तर कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.